नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आजची तयारी जी बात आहे ती आपण आज एक स्पेशल रेसिपी करणार आहोत, लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी. भाज्यांची सगळी तयारी करून घेतली. पाहू शकता इथे गाजर, ढोबळी मिरची, नंतर फ्लॉवर, दुधी आणि कांदा, खरडा आणि फ्लॉवर घेतलेला आहे, ढोबळी मिरची घेतलेली आहे, लसूण थोडा ठेचून घेतलेला आहे, कढीपत्ता बारीक चिरून घ्यायचा आहे, नंतर कोथिंबीर देखील घेतलेली आहे, बटर घेतलेलं आहे. आता आपण जे करणार आहोत ते स्पेशल खमंग असं बटर व्हेज फ्राईड थालीपीठ. आता त्यासाठी आपण इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तापवून. त्यामध्ये आता आपण थोडं बटर टाकून घेणार आहोत. असं केल्याने बटर जळत नाही आपलं. भाज्या भरपूर आहेत त्यामुळे तेल देखील मी 2 चमचे घेतलेला आहे. लसूण पहिल्यांदा टाकून तो लाल वगैरे नाही होऊ द्यायचा, अदरवाईज त्याचा वेगळा वास लागतो. नुसतं लसूण मी पहिल्यांदा टाकला, त्यानंतर कांदा, मिरची जे काही मी घेतलं होतं, कढीपत्ता, खरडा हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. कढीपत्ता देखील टाकला आहे. कढीपत्ता ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असेल तरच, पण त्याचा स्वाद चांगला लागतो. कोथिंबीर देखील आपण टाकली आहे. छान परतून घ्यायचं आहे हे सगळं. आता एक एक भाज्या आपण टाकायला सुरुवात करायची. पहिल्यांदा गाजर टाकलं आहे, फ्लॉवर, ढोबळी, सगळ्या भाज्या आपण किसून घेतलेल्या आहेत. कोबी, दुधी, यापेक्षा वेगळ्या देखील भाज्या तुम्हाला ज्या कोणत्या आवडत असतील त्या तुम्ही टाकू शकता. आता या सगळ्या पाण्याच्या भाज्या आहेत म्हणून मग आपण याच्यावर झाकण ठेवायचं नाही, अदरवाईज भाज्यांना पाणी सुटेल. अशाच या परतून 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 बटरवर शिजवून घ्यायच्यात, कारण आपण त्या किसून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या पटकन शिजतात. मीठ टाकलं आपण, थोडी साखर चवीसाठी. आता हे छान परतून 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 त्यातलं फक्त पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला भाज्यांमधलं, आणि थोडासा त्याचा कच्चटपणा गेला पाहिजे इतकंच. त्यापेक्षा जास्त भाज्या खूपच अगदी कडक कशा वगैरे नाही करून घ्यायच्या. छान फक्त तेल छान सुटेपर्यंत परतून घ्यायच्यात आपल्याला. पाहू शकता छान टेक्स्चर आलं आहे आणि तेल देखील सुटलं आहे. आता आपण हे लगेच काढून घेतो आहे. भाज्या पूर्ण थंड करून घ्यायच्या आपल्याला, त्यामुळे ताटलीमध्ये छान एका पसरून घ्यायच्या. आता आपण खरडा तयार करून घेतो आहे. थोडं लसूण, मिरची, 1-2 पानं कढीपत्त्याची. इथे कढीपत्ता ऑप्शनल आहे जर तुम्हाला त्याची चव आवडत असेल तर, कारण आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीच टाकणार नाही आहोत. मिक्सरमध्ये घेतलं आहे, त्यात कोथिंबीरीच्या देठं टाकलेली आहेत आणि मीठ वाटून घेतलं आहे आपण. आता भाज्यांमधलं सगळं पाणी तुम्ही पाहताय गेलेलं आहे व्यवस्थित. छान टेक्स्चर झालं आहे त्याचं. आता या स्टेजला आपण ताटलीत काढून घेतलं आहे, पसरून ठेवली आहे थोडी, म्हणजे ते छान ड्राय होतं पटकन आणि थंड होतं. भाज्यांमध्ये जेवढं बसेल तेवढी भाजणी आपण टाकून घेणार आहोत. छान मळून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकली आपण. कच्चा कांदा देखील थोडा टाकायचा आहे चवीसाठी, पण आपण याच्यात ऑलरेडी थोडा कांदा टाकला होता. आपण थालीपीठात टाकतो तसाच आता वरून देखील कच्चा कांदा टाकायचा. परत खरडा आपण जो करून घेतला आहे तो टाकायचा तिखटपणासाठी. छान मळून घ्यायचं आहे, एकत्र हे मिक्सर करून घ्यायचं. आता
मसाले देखील आपण आता ॲड करणार आहोत थोड्या वेळाने. आधी याचा छान गोळा करण्याचा प्रयत्न करायचा. हळद टाकली आता आणि तिखट, कारण यात ऑलरेडी खरडा देखील आहे. भाजीत पण टाकला होता आपण आणि याच्यात रुमाल घेतला आपण ओला करून. थोडे तीळ लावणार आहे मी वरतून, ऑप्शनल आहेत, तुम्ही लावायचे असेल तर लावू शकता. तव्याला तेल लावून घ्यायचं आधी छान आणि मगच तो गॅसवर ठेवायचा आहे आपल्याला. थालीपीठ छान असे पातळ टाकून घ्यायची. पाहू शकता एकदम पातळ थापले मी, त्यामुळे मग ती छान अशी भाजली जातात व्यवस्थित आतपर्यंत. ही थालीपीठ नॉर्मली मऊच होतात, क्रिस्पीपणावरती येतो, पण आतमधून असे छान असे सॉफ्ट होतात. अगदी म्हाताऱ्या माणसांना देखील खूप इझी खाऊ शकतात अशा पद्धतीची होतात. करून पहा मैत्रिणींनो आणि मला आवर्जून कळवा कमेंटमध्ये कशी झाली होती ते. आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि पाहू शकता लगेचच त्यावर थालीपीठ टाकलेलं आहे. गरम झाला होता आपला तवा. आता खाली थोडं तेल होतंच, तरीही आपण आता या होल्समधून थोडं थोडं तेल सोडणार आहोत आणि चारी बाजूनी सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तीळ असेही टाकू शकता तुम्ही किंवा मग थापताना देखील टाकू शकता, ऑप्शनल आहे, जसे तुम्हाला हवे असतील त्याप्रमाणे. थोडं जरी प्रेस केलं आपण तरी ते लगेच चिकटतात. एक बाजू छान होऊ द्यायची आणि त्यानंतरच ते पलटी करायचे. थोडंसं तुटल्यासारखं होत असतं, कारण भाज्या असतात त्यामध्ये, त्यामुळे त्या अगदी अलगद हाताने करायचं. हे पाहू शकता इथे दुसरं मी करते ते आता तीळ त्याच्यासोबतच लावलेले आहेत, पण हे थोडे आत जातात. तुमचा चॉईस आहे कसं करायचं. हे दुसरं थालीपीठ देखील मी टाकलेलं आहे. तेल सोडून घेतोय एका बाजूने, सर्व बाजूंनी तेल सोडून घ्यायचं, म्हणजे मग ते पटकन व्यवस्थित सुटतं. मंद आचेवरच हे छान करून घ्यायचं खरपूस. पाहू शकता हे थोडं जास्त डार्क रंगावर केलं आहे मी. आपल्याला हवं तसं आपण भाजून घेऊ शकतो, किती खमंग आपल्याला हवं आहे. याला देखील मी तीळ बाहेरूनच लावून घेतले, कारण ते वरती असे छान दिसतात. पाहू शकता छान खमंग भाजले गेले अगदी मंद आचेवर. असं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. पाहू शकता सर्व केलं आहे मी.